शिवारात इतकं पाणी पडतं, त्या पाण्याचं जर नियोजन केलं आणि तर त्याच्यातून 10% जरी पाणी आपण थांबवू शकलो, आमच्या गावामध्ये स्टोरेज करू शकलो, जमा करू शकलो, पाणी जमिनीमध्ये मुरू शकलो, तर त्या गावाची गरज तर भागते, पण याच्याशिवाय शेतीला सुद्धा पाणी त्याच्यात उपलब्ध होऊ शकतो. या ठिकाणी या विषयावर आपल्याला तपशीलवार माहिती मिळणार आहे, म्हणून मी जास्त सांगणार नाही. फक्त त्याचं महत्त्व काय हे सांगण्यासाठी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी परत एकदा सन्माननीय पाहुणे ज्या या ठिकाणी उपस्थित राहिले, मी त्या सर्वांचं स्वागत करतो आणि त्यांचा आभार पण व्यक्त करतो. त्यांनी वेळेवर इथं उपस्थित झालेले आहेत. आपल्यासारख्या मंडळीला त्या ठिकाणी उपस्थित होण्यासाठी उशीर लागला. खरं म्हणजे आपल्या ज्यांच्यासाठी माहिती मिळाली त्यांच्या अगोदर पाहुणे थांबलेले आहेत आणि आत्ताच जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी श्री भंगडे साहेब आलेले, मी पण त्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी माझं प्रास्ताविक पर असलेलं माझे 2 शब्द संपवतो. आपल्याला परत एकदा माझी नम्र विनंती अशी आहे की हा कार्यक्रम उशिरा सुरू झालेला आहे, म्हणून जोपर्यंत हा कार्यक्रम 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत चालेल तो कार्यक्रम परिपूर्ण आपण समजून घ्यावा आणि आपापल्या गावात जाऊन या कार्यक्रमाच्या अनुषंगानं काय कार्यक्रम घेता येईल या दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा. मग त्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम पूर्ण समजून घ्यावा अशी आपल्याला विनंती करणार आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. एवढं सांगून मी थांबतो. धन्यवाद.